रितेश देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत बघून अक्षरशः जळफळाट करणाऱ्या लोकांना माझं एकच सांगणं आहे, फक्त 1 मेची वाट बघा। हा चित्रपट रिलीज झाल्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक सिनेमागृहात जे तुफान आपल्याला बघायला भेटणार आहे ते ना भूतो ना भविष्य ते असणार आहे। अर्थातच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आजवर एकापेक्षा एका दिग्गज कलाकारांना नवनवीन बेंचमार्क सेट करताना बघितलेलं आहे। अमोल कोल्हे, शंतनू मोघे, शरद केळकर, कश्मीर महाजनी, चिन्मय मांडलेकर आणि आता या सगळ्या दिग्गजानंतर रितेश देशमुख यांची सुद्धा या लिस्ट मध्ये धमाक्यात एंट्री होणार आहे यात शंका नाही। मराठीमध्ये आजवरची सगळ्यात मोठी बोंब होती की चांगली क्वालिटी असो किंवा बिग बजेट असो असे सिनेमे मराठीत बनतच नाहीत आणि आता राजा शिवाजीच्या निमित्ताने आपल्याला चांगलं बजेट, बाप लेवलची स्टार कास्ट, बेस्ट इन द इंडस्ट्री, अजय अतुल यांचं म्युझिक आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या सगळ्यांच्या काळजातला विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपला इतिहास हे सगळंच एकत्रितपणे बघायला भेटणार आहे। कोणीतरी आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाऊल उचलून इतका भव्य दिव्य सिनेमा मराठीमध्येच बनवण्याचा अट्टहास करण्याचं धाडस केलंय आणि हा सिनेमा आपण महाराष्ट्र नाही तर पूर्ण देश म्हणून जर डोक्यावर घेतला नाही तर पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्री 10 ते 15 वर्षे मागे जाईल हे देखील तितकंच खरं आहे। या टीजर मध्ये काही कमतरता जरी असल्या तरी ओव्हरऑल बघितलं तर हा टीजर माझ्यासाठी ब्लॉकबस्टर आहे आणि मी या चित्रपटाची वेड्यासारखी वाट बघतोय। बाकी तुमचं राजा शिवाजी या चित्रपटाच्या टीजर बद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की कळवा।